माझं नाव कार्तिकी अभिमाने. आज आपण पायथॉन मधील प्रिंट आणि इनपुट फंक्शन बघणार आहोत. प्रिंट म्हणजे काय? इट इज वे टू सेंड आउटपुट द स्टँडर्ड डिव्हाइसेस. म्हणजे कोणता पण डाटा शेल प्रॉम्प्ट वरती प्रिंट करायचा असेल तर प्रिंट फंक्शन यूज करतो. आपण कन्सोल वरती सुद्धा करू शकतो. प्रिंटचं सिंटॅक्स काय? प्रिंट डबल ब्रॅकेट मध्ये. प्रिंटला 3 पॅरामीटर असतात: ऑब्जेक्ट, सेपरेटर आणि एंड. ऑब्जेक्ट म्हणजे काय? एनी ऑब्जेक्ट ॲज मेनी ॲज यू लाईक विल बी कन्वर्टेड टू स्ट्रिंग बिफोर प्रिंटेड. आपण जी कन्सोल वरती स्ट्रिंग प्रिंट करतो त्यालाच ऑब्जेक्ट म्हणतात. आपण स्ट्रिंगला किती पण पॅरामीटर देऊ शकतो, 5, 10 किंवा पूर्ण स्ट्रिंग पण देऊ शकतो. सेपरेटर म्हणजे काय? आपण एक एक्झाम्पल बघूया. सेपरेटर प्रिंट हाय आणि डबल कोट्स मध्ये आणि बाय आहे. ही जर अशीच रन केली तर काय दिसेल? आउटपुट स्पेस दिसेल. तो जर आपल्याला नको असेल तर आपण काय लिहू शकतो? प्रिंट हाय बाय आणि सेपरेटर आपण लिहू शकतो. आता मला हाय अंडरस्कोर बाय हे आउटपुट हवं असेल तर आपण सेपरेटरच्या जागी इथे अंडरस्कोर सुद्धा लिहू शकतो. ह्याच्या जागी आपण कुठले पण ऑपरेटर टाकू शकतो, प्लस वगैरे. हे एक एक्झाम्पल आहे, प्रिंट हाय आणि परत एक प्रिंट हाय. काय वाटतं तुम्हाला, एका खाली एक येईल की एका समोर ऐकेल? एका खाली एक येईल. प्रिंटचं थर्ड ऑपरेटर आहे की एंड. एंड हे बाय डिफॉल्ट स्लॅश एन असतं म्हणून ते एका खाली एक येईल. आणि आपल्याला जर एकाच लाईन मध्ये हवं असेल तर आपण कसं लिहू शकतो? प्रिंट हाय सेपरेटर एंड. आता इथे हे कसं होईल की हाय पहिल्यांदा येईल, सेपरेटर आपण काहीच दिलेलं नाहीये, एंड बाय डिफॉल्ट आपण कुठलीच व्हॅल्यू दिलेली नाहीये म्हणून हे डायरेक्ट हाय इथे प्रिंट होईल आणि हे डायरेक्ट नेक्स्ट लाईनला येईल. कारण की इथं आपण ना सेपरेटर दिलाय ना एंड व्हॅल्यू सेट केली म्हणून. अजून काय की मल्टिपल ऑब्जेक्ट किंवा मल्टिपल स्ट्रिंग जर प्रिंटला पास करायचं असेल तर मल्टिपल ऑब्जेक्ट कन्सोलला कसं व्हायला पाहिजे, कोणत्या सेपरेटरने व्हायला पाहिजे हे आपण स्पेसिफाय करू शकतो. इनपुट फंक्शन म्हणजे काय? पायथॉन इनपुट फंक्शन इज यूज टू टेक युजर इनपुट. बाय डिफॉल्ट इट रिटर्न्स द युजर इनपुट फ्रॉम स्ट्रिंग. कोणता पण डेटा, कोणती पण व्हॅल्यू जर रीड करायची असेल तर आपण इनपुट फंक्शन यूज करतो. जसं आपण स्ट्रिंग रिटर्न होते तर आपण इंटिजरने कन्वर्ट करून, इंटने कन्वर्ट करून ते इंटिजर मध्ये करू शकतो. सिंटॅक्स काय? इनपुट प्रॉम्प्ट. प्रॉम्प्ट दिला तर चालेल का किंवा नाही दिला तर? नाही दिला तरी चालेल, आपण प्रिंट करू शकतो. पण ते कळायला पाहिजे ना की युजरला की व्हॅल्यू द्यायला पाहिजे, नाही तर तो कर्सर तसंच ब्लिंक करेल म्हणून आपण प्रॉम्प्ट देतो. द टाइप फंक्शन रिटर्न्स द टाइप ऑफ द स्पेसिफाय ऑब्जेक्ट. टाइप म्हणजे काय की एन इनपुट एंटर नंबर प्रिंट टाइप ऑफ एन. म्हणजे कोणत्या टाइपची व्हॅल्यू आहे, इंटिजर टाइपची व्हॅल्यू आहे की फ्लोट टाइपची व्हॅल्यू आहे हे चेक करण्यासाठी आपण टाइप फंक्शन यूज करतो. इनपुटला पॅरामीटर्स किती आहेत म्हणालात तुम्ही? 3. हा, 3. कंपल्सरी किती आहेत? कंपल्सरी एकही नाहीये. आपण एम्प्टी सुद्धा प्रिंट करू शकतो, डायरेक्ट प्रिंट करू शकतो किंवा एखादी स्ट्रिंग जरी प्रिंट करायची असेल तर आपण प्रिंट मध्ये डायरेक्ट करू शकतो. आपण इनपुट कोणत्या थ्रू घेऊ शकतो, म्हणजे इनपुटचे कोणते वे घेण्याचे, म्हणजे आता एकच आहे. ओके. आणि आपण जे डबल कोट्सच्या जे आतमध्ये लिहितो ते स्ट्रिंग म्हणून प्रिंट होतं आणि डबल कोट्सच्या जे बाहेर लिहितो ते व्हेरिएबल म्हणून ट्रीट होतं. ओके. जावामध्ये जसं आपण स्लॅश एन हे नेक्स्ट लाईनला यायचं, तसंच पायथॉन मध्ये स्लॅश एन एंड हे नेक्स्ट लाईनला येतं. अजून काही डाऊट असेल तर विचारा. अच्छा.